श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. सहज सुलभ पद्धतीने करूया मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा देवते प्रीत्यर्थ षडरात्रोत्सव निमित्ताच्या आरंभी प्रथम दिनी खंडोबाला अभिषेक पूजन. नेहमीप्रमाणे पूर्वतयारी करून घ्या. स्क्रीनवरती यादी दिसतीये. देवासमोर सुशोभित रांगोळी काढा. हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, तेला तुपाचा दिवा, धूप प्रज्वलित करून घ्या. पळी, पेला, ताम्हण, पंचामृत, सुटी फुलं, कापूर, कालवलेले गंध देवाला दाखवायला नैवेद्य. मिळाले तर 2 विड्याची पानं, त्यावर पैसा सुपारी, खडी साखर आणि पूजेला लागणारं पाणी. ही तयारी पूर्ण झाली की पूजेला सुरुवात करायची. पूजा सुरू असताना कृती आणि मंत्र यांचा समन्वय साधायचा असेल तेव्हा ऑडिओ पॉज करायचा, म्हणजे आपल्या मंत्राबरोबर कृती आपल्याला करता येईल. पूजेला सुरुवात करूया. आपल्या कपाळी गंध लावून घ्या. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. डाव्या हाताने उजव्या हातावरती पळीने पाणी घ्यायचं. 3 वेळा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. चौथ्यांदी सोडून द्यायचं. गोविंदाय नमः. नमस्कार करा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. नमो भगवते वासुदेवाय. हात जोडा. मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं, गुरूंचं, आईवडिलांचं स्मरण करा. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वंदे काशीगुहां गंगा भवानीं मनकर्णिकाम्. 11 वेळा नमस्कार करा. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः, शचिपुरन्दराभ्यां नमः, माता पितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये अक्षत टाका. तिथे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्वविष्णुमयं जगत्. एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रोच्चारः. आपलं गोत्र, आपलं नाव म्हणा. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं मम गृहे अखंड मल्हारी म्हाळसाकांत देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं मल्हारी म्हाळसाकांत देवता प्रीत्यर्थं षडरात्रोत्सव पर्वकाल आरंभ निमित्तेन देवतानां अभिषेक पूजनंच करिष्ये. ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं हात जोडा. गणपती स्मरणंच करिष्येत. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. एक फूल घ्या. गंधाक्षतेमध्ये बुडवा. जमिनीला वहा. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. एक फूल घ्या, गंधाक्षतेमध्ये बुडवा, दिव्याला वहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धे विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. एक फूल घ्या, गंधाक्षतेमध्ये बुडवा, सूर्याला वहा. आदित्यस्य नमस्कारान् एकुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. एक फूल घ्या, गंधाक्षतेमध्ये बुडवा, पूजेला घेतलेल्या पाण्याचा कलश आपल्या डाव्या बाजूला ठेवून त्या कलशामध्ये हे फूल वहा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. त्या कलशाला चारीही दिशेला गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः, मध्ये अपाम्पते वरुणाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि, धूपं दीपं परिकल्पयामि. खडी साखर जमिनीवर ठेवा, पाण्यामध्ये टाका आणि दोघांना मिळून एकदा पाणी फिरवा. खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. कलशावरती माशासारखा हात झाका. उजवा हात कलशावर ठेवा, आपल्या हातावर डावा हात ठेवा, अंगठे बाहेर काढा. म्हणा सर्वे समुद्र तीर्थानी जलदानदाः आयान्तु पूजार्थं दुरितक्षय कारकाः. हात जोडा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. पूजा केलेलं हे पाणी फुलानी आपल्या अंगावरती पूजा द्रव्यावरती शिंपडा. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः. पळीभर पाणी सोडून द्या. आनया पूजनाख्येन कर्मणाः भूमी दीप दिवाकर वरुणः प्रियतान्न मम. हात जोडा. अथ ध्यानं ध्यायेन्मल्लारि देवं कनकगिरिनिभं हाळसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रिदैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोंकाररूपं. ध्यानं समर्पयामि. आता आपल्याकडे जी खंडोबाची मूर्ती टाक आहे त्याच्यावर अक्षत व्हा. त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ध्यानं आवाहनं समर्पयामि. देवाला आणि सगळ्या देवांना पाणी घाला. पदयोः पाद्यं एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. पळीमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षत, गंध, फूल असं अर्घ्य तयार करा आणि ते खंडोबाला वहा. हस्तयोः अर्घ्यं त्रिपादूर्ध्व उदयत् पुरुषः पादोसेहा भवत् पुनः ततो विहं व्यग्रामत्साशनानशने अभि. पुन्हा चांगलं पाणी घाला. आचमनीयं समर्पयामि. पुन्हा पाणी घाला सगळ्या देवांना. स्नानं तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संभृतं प्रेखदाज्यं पशूंस्तांश्चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च जे. सगळ्या देवांना पंचामृत घाला. पंचनद्याः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित पयोदधिघृतं चैव मधु च शर्करायुतं पंचामृते स्नपनं चैव प्रियतान् परमेश्वर.
पंचामृत स्नानं समर्पयामी. देवाला पुन्हा पाणी घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये गंध घ्या, हळद घ्या आणि ते पाणी खंडोबाला घाला. देवानां उद्वर्तन स्नानं समर्पयामी. उद्वर्तन स्नानांतरैः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. चांगलं पाणी घाला. एक फूल घ्या, गंध अक्षतेमध्ये बुडवून ते खंडोबाला वाहा. पंचामृत पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य धूपम दीपम परिकल्पयामी. उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवा. शेष पंचामृत नैवेद्यम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. देवाला अक्षत वाहा. अक्षत मंत्र पुष्पांजलीं समर्पयामी. नमस्कार करा. नमस्कारान करोमी. आधी वाहिलेलं फूल काढून घ्या, त्याचा सुवास घ्या, आपल्या उजव्या बाजूला ठेवून द्या. आता पुन्हा एक गंधाक्षत फूल खंडोबाच्या पायाजवळ वाहा आणि अभिषेकाला सुरुवात करा. अभिषेक पात्र असेल तर त्या पात्राने धार धरा, नसेल तर डाव्या हातामध्ये फुलपात्रात पाणी घ्या, उजव्या हाताने पळी पळी पाणी घालायचं. गणपतीपासून सुरुवात करू. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादश गणपतिं द्वादशैतु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्देह पठेन्नरान च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपतिः स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेतस्य विद्या भवेत् सर्वा. गणेशस्य प्रसादतः शान्तिः शान्तिः शान्तिः. आता खंडोबाला घाला. हरिः ओम. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं सर्वतस्फुरित्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलं. पुरुष एवेदग्न सर्वं यद्भूतं च भाव्यमुताम्रस्वशेषानो जदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. त्रिपादूर्ध्वोदत्पुरुषः पादोस्यः भवत् पुनः ततो विखङ्गरामत्सा शनान शने अभि. ततो विराट जायत विराजो आदिपुरुषः स जातो अतिरचत पश्चात् भूमिमथो पुरः. तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संभृतं मृगदाज्यं पशुंस्तां चक्रे वायुव्यानारण्याग्राम्यश्चजे. तस्माद्यज्ञात् सर्वोत्तरीचः सामानि जज्ञिरे छन्दा गुंसजज्ञिरे तस्माद्यजु तस्माद्जायत. तस्माद्यश्वा अजयन्त जेकेचो भयादतः गावो जज्ञिरे तस्माज्जाता अजावयः. तञ्जज्ञं बर्हिः प्रौक्षन् पुरुखं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारिखयश्चजे. यत्पुरुखं व्यददुः कतिधाव्यकल्पयन्मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उत्सेते. ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य दद्वैषः पद्भ्याग्शूद्रो अजायत. चंद्रमा मनसंजात चक्षुः सूर्यो अजायत. श्रोत्राद्वायुष्य प्राणश्च मुखादग्निर्जायत. नाभ्यासीदन्तरिक्षगुं शीरष्णोर्देवभूः समोरतपद्भ्यां भूमिर्दिशाः श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन्. यत्पुरुषेण हमिखा देवा जन्मतन्वत वसन्तोऽस्यासीदाजङ्घ्रिमः शरद्धभिः. सप्तास्यासन् परिधय स्त्रीः सप्तसमिधः कृताः. देवा यद्यज्ञं तन्वा न अभन्नन् पुरुखं पशुम्. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्नतेह नाकं महिमानः. सचन्त जत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. आता म्हाळसा देवी, आपल्या घरातला देवीचा टाक यांना पाणी घालायचं. पद्मानने पद्म उरु पद्माक्षि पद्मसंभवे. तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्. अश्वदायै गोदायै धनदायै महाधने. धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे. पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी. विश्वप्रिय विष्णुमनोनुकूले त्वत्पाद पद्ममयि सन्निधस्त्व. पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तयश्वादिगवेरथं. प्रजानं भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे. धनमग्निर्धनं वायु धनं सूर्यो धनं वसुः. धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विनौ. वैनतेय सोमं पिब सोमं पिबतृपुत्रः. सोमं धनस्य सोमिनो मय्यं दधातु सोमिनः. न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न शुभामतिः. भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्. सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे.
भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करी प्रसीदमह्यं विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखी देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शुभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. डाव्या हाताने घंटी वाजवा, उजव्या हाताने पाणी घाला. द्यौः शान्तिरन्तरिक्षग्नो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सर्वेखां वा एकवेदानाग्रसोजत्साम सर्वेखा वैनमेतद्वेदानाग्रसेना भिकिञ्चामि शान्तिः शान्तिः शान्तिः. देवांना स्वच्छ पाणी घालून अंघोळ घालून स्वच्छ पुसून जागेवर ठेवा. सगळ्या देवांना गंध लावा, फुलं वाहा. मल्हारी म्हाळसा कांत देवाला भंडारा म्हणजे हळद वाहा, धूप ओवाळा, दिवा ओवाळा तुपाचा, नैवेद्य दाखवा, आरती करा. आरती झाल्यावरती हातात पाणी घ्या. म्हणा आनेन यथाशक्ती अभिषेक कर्मणः मल्हारी म्हाळसा कांत देवता प्रियतान्न मम. ताम्हणामध्ये सोडून द्या. नमस्कार करा. नमस्कारान् समर्पयामी. म्हणा विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. अशा प्रकारे आज आपला मल्हारी म्हाळसाकांत देवते प्रीत्यर्थ षडरात्रोत्सव आरंभ निमित्ताने अभिषेक पूजन पूर्ण झाले आहे. नेहमीप्रमाणे पूजेचे संपूर्ण फल प्राप्त व्हावे यासाठी आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या गुरुजींना यथाशक्ती मंदिरात यथाशक्ती दक्षिणा समर्पण करावी. ज्यांना आम्हाला दक्षिणा समर्पण करण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्या नेहमीप्रमाणे 98 60 78 29 89 किंवा 99 75 20 30 67 या गुगल पे फोन पेद्वारे दक्षिणा समर्पण करावी. केलीच पाहिजे असं बंधन अजिबात नाही, पण आपणही या पूजांचा लाभ घ्या आणि आपल्या आप्त इष्टमित्रांनाही या पूजेंचा लाभ करून देत चला. आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. याप्रमाणेच चंपाषष्ठी कुलाचाराच्या निमित्ताने अभिषेक पूजन लवकरच प्रसारित केला जाईल, त्याचाही लाभ घ्या. जय जय रघुवीर समर्थ.